नसरापूरमधील नराधम आरोपीने कोर्टात अजब दावा केल्याची माहिती समोर आली आहे। आरोपीला कोर्टात हजर केल्यावर आरोपीला विचारलं की तुमची नेमकी केस काय आहे, तुम्हाला माहिती आहे का? यावर आरोपीने किरकोळ केस असल्याचं अजब उत्तर दिलं, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। दुसरीकडे आरोपींच्या रिमांड कॉपीमध्ये जुन्या गुन्ह्याची नोंद नसल्यानं कोर्टाने पोलिसांवर नाराजी व्यक्त केली। नराधम आरोपीवर याआधी 2 गुन्हे दाखल होते। आरोपी भीमराव कांबळे याच्यावर 1998 मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल होता, तर 2015 ला विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र त्याची रिमांड कॉपीमध्ये नोंद नसल्यानं कोर्टाने पोलिसांना 15 मिनिटांचा वेळ दिला। 15 मिनिटात पोलिसांकडून रिमांड कॉपी पुन्हा बदलण्यात आली। आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी मिकी घई आता आपल्यासोबत आहेत। मिकी, ज्या पद्धतीने आता माहिती समोर येते, रिमांड कॉपीमध्ये जुन्या गुन्ह्यांची नोंदच नव्हती, नेमकं काय आहे पोलिसांचा स्टँड? कोणतं पोलीस स्टेशन होतं जिकडे हे नोंद झालेली होती आणि आता पुढची काय पावलं टाकण्यात येत आहेत? मिकी अश्विन, जर आपण बघितलं तर नसरापूर या ठिकाणी या चिमुकलीवर ज्या आरोपीने अत्याचार केला, बलात्कार केला आणि तिला मारून टाकलं, तर आरोपी कांबळे जेव्हा काल पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं, तेव्हा कोर्टाने त्याला विचारलं की कुठल्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला अटक केलेली आहे, तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी या आरोपीने थेट कोर्टाला सांगितलं की मला किरकोळ मारामारीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे, पोलिसांनी मला ताब्यात घेतलं। मात्र कोर्टाने पोलिसांना प्रश्न उपस्थित केला की ह्याला कुठल्या गुन्ह्यात अटक केली आहे तुम्हाला? मग पोलिसांनी ह्या सगळ्या संदर्भातले पुरावे कोर्टासमोर दिलेले आहेत। जी चार्जशीट आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही पुरावे पोलिसांनी कोर्टासमोर दिलेले आहेत। आणि एवढंच काय, तर जुने जे आपण सुरुवातीपासून सांगतोय की 2015 साली त्यांनी अशाच पद्धतीने गुन्हा केला होता, 1998 ला देखील त्यांनी अशाच पद्धतीचा एक गुन्हा केलेला होता, त्याचे पुरावे देखील तातडीने पोलिसांनी या चार्जशीट मध्ये जोडलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त दिवसाची त्यांना पोलीस कस्टडी मिळेल। मात्र कशा पद्धतीने हा स्वतः आरोपी कोर्टासमोर सुद्धा खोटं सांगून स्वतःचा बचाव करत होता, हे देखील आता हे समोर आलेलं आहे। मात्र कोर्टाने या ठिकाणी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे, त्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे, पोलीस कसून त्या ठिकाणी चौकशी करते। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर पोलीस काही कागदपत्राचं त्यांना भेटले नव्हते, त्यामुळे त्यांनी कोर्टासमोर ते इतर पुरावे आहेत, म्हणजे अर्थात जुने केसचे जे संदर्भ आहे ते जोडू शकले नव्हते। 15 मिनिटं घेऊन त्यांनी तातडीने ते देखील जोडलेले आहेत। मात्र जे धक्कादायक माहिती समोर आली आहे, अर्थात हा जो आरोपी आहे तो कोर्टासमोर देखील धडधडीत खोटं सांगत होता, मला किरकोळ मारामारीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी फसून अटक केलेली आहे, मी असं काहीही केलेलं नाही, असं तो कोर्टासमोर सांगत होता। मात्र पोलीस आता कसून चौकशी करतायत आणि पोलिसांच्या कस्टडीत तो आहे। अश्विन, मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.